नमस्कार मित्रांनो. तर तुमची NHM गडचिरोलीसाठी निवड झाली आहे, बरोबर? वा, खूप खूप अभिनंदन. पण आता पुढचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. यात काही गडबड नको, सगळी तयारी एकदम परफेक्ट व्हायला हवी, बरोबर? म्हणूनच हे संपूर्ण मार्गदर्शन शेवटपर्यंत नक्की बघा. आपण सगळं सोपं करून सांगणार आहोत. हे बघा, आपण जी काही माहिती देणार आहोत ना, ती थेट या अधिकृत सूचनेमधूनच घेतलेली आहे. म्हणजे सगळं काही 100% खरं आणि विश्वासार्ह आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. चला तर मग एक एक मुद्दा व्यवस्थित समजून घेऊया. तर मग तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलंय, हो ना? काय मग तयार आहात? कारण खरी तयारी तर आत्ताच सुरू होते. ही सगळी प्रोसेस एकदम स्मूथ म्हणजे अगदी सहज पार पडावी ह्यासाठीच आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप मदत करणार आहोत. ओके, तर तयारीला लागायच्या आधी सगळ्यात पहिलं काम काय तर आपली व्हेरिफिकेशनची नेमकी तारीख आणि वेळ काय आहे हे शोधून काढणं. चला बघूया ते कसं करायचं. आता बघा, ती ऑफिशियल लिस्ट आहे ना, ती बरीच मोठी असू शकते आणि मग आपला नंबर कुठे आहे हे शोधताना थोडा गोंधळ उरू शकतो. म्हणूनच आपण एक उदाहरण घेऊया, स्टाफ नर्स पदाचं. म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की आपलं नाव, आपली वेळ कशी शोधायची. हे बघा, आम्ही त्या अधिकृत सूचनेमधलं वेळापत्रक तुमच्यासाठी एकदम सोपं करून इथे दिलंय. उदाहरणार्थ, हे आहे स्टाफ नर्सचं शेड्यूल. फक्त तुमचा सिरियल नंबर कोणत्या रेंजमध्ये येतोय ते बघा आणि त्यासमोर दिलेली तारीख आणि वेळ लगेच कुठेतरी लिहून ठेवा. सोपं आहे की ना? चला, अजून चांगलं समजून घेण्यासाठी आपण आणखी एक उदाहरण बघूया. म्हणजे विषय एकदम पक्का होऊन जाईल. आता आपण आरोग्य सेवक पुरुष या पदाचं वेळापत्रक पाहूया. हे बघा, आरोग्य सेवक पदासाठी सुद्धा तसंच आहे. सिरियल नंबरनुसार वेळ आणि तारीख दिलेली आहे. आता तुम्हाला काय करायचंय? याच पद्धतीने त्या ऑफिशियल लिस्टमध्ये तुमच्या पदाचं वेळापत्रक शोधा. आणि हो, तुमची तारीख आणि वेळ दोनदा चेक करून पक्की करा. ओके, तर आता तारीख आणि वेळ तर समजली. आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग, म्हणजे डॉक्युमेंट्स. कोणती कागदपत्र गोळा करायची आहेत? चला त्याची लिस्ट बघूया. ही जी स्क्रीनवर दिसते ना, ही ऑफिशियल लिस्ट आहे डॉक्युमेंट्सची. पण काळजी करू नका, आम्ही याच लिस्टवरून एक सोपी चेकलिस्ट बनवली आहे पुढच्या स्लाइडमध्ये. म्हणजे तुमचा एकही डॉक्युमेंट विसरलं जाणार नाही. ही चेकलिस्ट जरा नीट बघा. तुमचा ID प्रूफ, सगळी शैक्षणिक कागदपत्र, अनुभवाचे दाखले आणि जर लागू असेल तर जात प्रमाणपत्र सगळं तयार ठेवा. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, तुमचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असायलाच हवं. आणि हो, ते लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र ते विसरू नका अजिबात. आता ही सूचना फार म्हणजे फार महत्वाची आहे. लक्ष देऊ नये का. तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तर सोबत न्यायचेच आहेत, पण त्यासोबतच त्या सगळ्यांची एक झेरॉक्स कॉपीचा सेट बनवायचा आहे. आणि त्या प्रत्येक झेरॉक्सवर तुमची स्वतःची सही करायची आहे, ज्याला आपण सेल्फ अटेस्टेड म्हणतो. हे काम अजिबात विसरू नका. चला, आता डॉक्युमेंट्स पण तयार झाले. आता व्हेरिफिकेशनच्या ठिकाणी पोहोचल्यावर काही नियम पाळावे लागतात. ते काय आहेत ते पटकन बघून घेऊया, म्हणजे तिथे गेल्यावर काही प्रॉब्लेम नको. हे बघा, सूचनेमध्ये अगदी स्पष्टपणे लिहिलंय की व्हेरिफिकेशनसाठी येण्या-जाण्याचा जो काही खर्च असेल तो तुम्हाला स्वतःला करायचा आहे. यासाठी कोणताही प्रवास भत्ता किंवा इतर खर्च मिळणार नाहीये. त्यामुळे त्याचं प्लॅनिंग तुम्ही आधीच करून ठेवा. आता त्या दिवशी काय करायचं आणि काय नाही हे लक्षात ठेवा. दिलेल्या वेळेवर पोहोचा, सगळे डॉक्युमेंट्स बरोबर ठेवा आणि शांत रहा. उशीर करणं किंवा तुमच्यासोबत गरज नसलेल्या लोकांना आणणं किंवा सगळ्यात महत्त्वाचं, एखादं डॉक्युमेंट विसरणं, हे सगळं कटाक्षाने टाळा. चला तर मग, सगळं काही व्यवस्थित पार पडावं यासाठी आपण एकदा शेवटची उजळणी करूया. म्हणजे सगळी तयारी एकदम पक्की होईल. ओके, ही आहे तुमची फायनल चेकलिस्ट. तुमची तारीख आणि वेळ पुन्हा एकदा तपासा. सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित फाईलमध्ये लावा, ओरिजिनल आणि एक सेल्फ अटेस्टेड सेट. आणि वेळेवर पोहोचा. पत्ता पुन्हा एकदा लक्षात ठेवा, जिल्हा परिषद आदिवासी भवन कॉम्प्लेक्स, गडचिरोली. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची चांगली तयारीच या प्रक्रियेला सोपं बनवेल. त्यामुळे शांत रहा, पूर्ण आत्मविश्वासाने जा. आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका.